भगवंताचा अवतरण दिन साजरा करायचा असतो, देवाची जयंती साजरी करतात आणि संत महात्म्यांचा निर्याण उत्सव साजरा केला जातो, महात्म्यांचे पुण्योत्सव पुण्यतिथी साजरी केली जाते। तद्वत न्यायाप्रमाणे आज पुण्यतिथीचा आजच दिवस आहे, दुपारी पुण्यतिथीचं कीर्तन झालेलं आहे, आज सप्ताहामधलं नेमाचं कीर्तन आहे आणि अशा पद्धतीनं परवाच्या दिवशी काल आहे, उद्या ज्यांचं कीर्तन आहे संत शिरोमणी नामदेवरायांचे वंशज महाराज इथं उपस्थित आहेत। आता ते आलेत म्हणल्यावर हे कीर्तन लवकर सुटते एवढं लक्षात घ्या विठाला। आणि अशा पद्धतीनं पुण्यतिथीचा हा उत्सव आहे, सप्ताह आहे। पुण्यतिथी हे आपल्याला पुण्य प्राप्त करून घेण्याकरता करण्याचा भाग आहे। महात्म्यांची पुण्यतिथी साजरी करायची आणि तद्वत त्या निमित्तानं भजन कीर्तन आदी साधना आपण करून आपण पुण्यवंत व्हायचं, त्या निमित्तानं त्यांचं नाव घ्यायचं नाही का। अशा पद्धतीचा हा पुण्यतिथीचा कालखंड आहे। किंवा हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रथम पुण्यतिथीच्या अगोदर एक 13व्याच्या दिवशी श्राद्ध केलं जातं, पुन्हा मासिक श्राद्ध 11 केले जातात, पुन्हा 12वं मासिक श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध केलं जातं, तिथं नंतर पुन्हा पुण्यतिथी वार्षिक नियमानं साजरी केली जाते। अशा पद्धतीचा हा पुण्यतिथीचा वर्षश्राद्धाचा भाग आहे। जे महात्मे आपल्या जीवनामध्ये येऊन ज्यांनी मोठं अशा पद्धतीचं पुण्यकर्म केलेलं आहे त्यांच्याच जाण्याच्या दिवसाला पुण्यतिथी असं म्हणलेलं आहे। त्या तिथीला पुण्य प्राप्त करून देणारी ही मंडळी म्हणून पुण्यतिथीचा उत्सव आहे। म्हणून संतपर अभंग आजच पुण्यतिथीचा दिवस आहे आणि ज्यांनी सेवेचा दृढ भाव ठेवून भगवंतावरती अपार श्रद्धा ठेवून सेवा केली असे महात्मे म्हणून सेवेचं वर्णन करणारा अभंग आहे। विठाला 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 पुंडली श्री ज्ञानदेव विठाला विठाला सांगतायत कोण पुण्य त्यांचा होईन सेवक। महाराजांनी सेवक होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, पण महाराज म्हणतात कोणत्या पुण्यानं सेवक होता येईल, सेवक होण्याकरता काय पुण्य करायला पाहिजे की ज्या पुण्याचं फल म्हणून आम्हाला संतांचा काय होता येईल, सेवक होता येईल। मग कोणतं पुण्य असं ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात त्या अर्थी कोणतं कधी म्हणायचं असतं, विविध असल्याशिवाय कोणतं म्हणता येत नाही। आता संध्याकाळी पंगत आहे, पण मी तिकडं वाकून बघितल्यानंतर लक्षात आलं एक पदार्थाची पंगत नाही तर पंक्तीला अनेक पदार्थ आहेत। पण काही वेळेला आपण संध्याकाळच्या पंक्तीला काय करतो, नुसते चकुलेच करतो, बरोबर करायला हरकत नाही, चांगली गोष्ट आहे बरं का। मग चकुल्याची पंगत असल्यानंतर वाढणाऱ्यानं काय वाढू म्हणायचं काम आहे का, नुसतं वाढू काच म्हणायचं नाही का। पण तुकोबराय कसं म्हणतायत कोणतं पुण्य, कोणतं पुण्य याचा अर्थ विविध आहे नाही का। पुण्याचे विविध प्रकार आहेत, पुण्यात्मक पुण्य आहे, पापात्मक पुण्य आहे नाही का। पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जाईजे नाही का। पुन्हा विरुद्धार्थी सांगितलेलं आहे पापात्मके पापे नरका जाईजे। म्हणजे पुण्यात्मक पुण्य एक आहे आणि पापात्मक पाप एक आहे, आणि पुण्यात्मक पाप एक आहे आणि पापात्मक पुण्य एक आहे। आता पापात्मक पुण्य आणि पुण्यात्मक पाप म्हणजे करायला जायचं पुण्य आणि आपल्या हातून नकळत काय होतंय, पाप होतंय, त्याला पापात पुण्यात्मक पाप असं म्हणलं। म्हणजे काय करायचं, काय जप करायचा, काय आहे अवग्रहण आहे नाही का, आणि काय करायचं आहे जप करायचा आहे। जप करत आहे कशासाठी करायचा, आपण पापी व्हावं म्हणून करायचं का पुण्यवान व्हावं म्हणून, पुण्यवान व्हावं म्हणून करायचं। पण घेताना मंत्र इतका अवघड घ्यायचा की जो आपल्यालाच म्हणता येत नाही का। आणि मग असं होतंय तो मंत्र चुकला की त्या मंत्राच्या अपराधाचं पुण्य तर लागतच नाही आपल्याला, समान होतं तिथं तर राहतच नाही आपण, पण उचित उलट काय होते पुण्य प्राप्त होत नाही आहे ते तेवढंही राहत नाही, उलट वाढतंय काय पाप वाढलं जातं। पुण्य करिता होय पाप नाही का, दूध पाजोनी पोशिला साप
करोनी अघोराचा जप दुःख विकत घेतले. अघोरी जप केला आणि त्यानं दुःखच प्राप्त झालं. जप चुकला तरी दुःख प्राप्त होतं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये जे मंत्र आहेत हे अतिशय सोपे आहेत नाही का. रामकृष्ण हरी किंवा त्याचे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा किंवा राम राम किंवा विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई असे मंत्र आपल्याकडे जपाला घेतले जातात. मग हे सगळे सोपे मंत्र आहेत. मग अशा अवघड मंत्राचा जप करायला जायचा आणि आपल्या जपामध्ये चुकी व्हायची. पुण्य नाही तर नाही पण निदान पाप प्राप्त झालं पुन्हा असं आपण पापी होतो. किंवा या प्रमाणामध्ये इथं असं सांगितलेलं आहे, दूध पाजुनी पोशिला साप. ईश्वर सर्व भूतानाम असं म्हणलेलं आहे. भगवंत परमात्मा सर्व भूतमात्रामध्ये विराजित आहे नाही का. विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल विस्तारला जनी असं नाही. विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी सप्तही पाताळे भरोनी सप्तही पाताळे भरोनी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक हा परमात्मा सगळ्या भूतमात्रामध्ये आहे. सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. हा परमात्मा सगळीकडे विराजित आहे. ज्ञानोबा सांगतात विठ्ठल परमात्मा नाही आजम्या दृष्टी देखिला विठ्ठलची. महाराज म्हणतात तिथं ज्ञानोबा की हा नाही असं कुठलं ठिकाणच राहिलेलं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावना हे वरला असं ज्ञानोबा सांगतात. या पद्धतीनं हा परमात्मा सगळीकडे आहे, सगळ्या भूतमात्रामध्ये आहे. किंवा देव स्वतः सांगतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः नाही का. मनःष्ठा कीर्तनकाराला लागेल तेवढंच घ्यायची पद्धत असते नाही का. म्हणायला पाहिजे पूर्ण मनःष्ठानिंद्रियाणि प्रकृती स्थाने करशती. कशासाठी तर ममैवांशो जीवलोके देव सांगतात, ज्ञानोबा सांगतात, तुकोबा सांगतात. म्हणून आमच्या सारख्यानं सगळ्या भूतमात्रावरती दया करायचं ठरवलं नाही का. किंवा तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे दया तिचे नाव भूतांचे पाळण अनिक निर्दाळन कंटकांचे. म्हणून या भूतमात्रावरती दया करायची. सगळ्याला अन्न सर्वाभूती द्यावे अन्न. द्रव्य पात्र विचारून इथं काय पात्र विचारून अन्न द्यायचं काम नाही, ते द्रव्याच्या बाबतीत आहे. अन्न मात्र सगळ्याला द्यावं. मग सगळ्याला द्यायचं म्हणून आपण सापाला विंचवाला
याला पोषण करायचं का? तर त्याच्यामध्ये देव आहे मग नाही का? अहो निश्चित आहे, पण तुकोबर आहे सांगतात तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरोण शिवोन. तिथं त्याला जवळ हात लावायला जायची गरज नाही. हात लावला की त्याचा गुणधर्म लगेचच प्रकट आहे. मग महाराज म्हणतात असं अघोराचा जप करायचा, ह्यानं काय होतंय? हे सगळं पुण्य करायला जातोय आम्ही. मग त्यानं त्या पुण्य करायचं म्हणून त्या विंचवाला आम्ही खाद्य द्यायला गेलो, त्यानं नांगी मार. आता नांगी मारल्यावर आपण त्याला जिवंत ठेवतोय. मग करायला गेलता काय? पुण्यान झालं काय? पापच झालं महाराज. अशा पद्धतीनं हे पुण्य पापाचं सगळं क्लिष्ट गणित आहे. आणि काही वेळेला पाप पाप दिसताना कृती पापात्मक आहे, पण थोडंफार त्याच्यातून काही वेळेला काय घडतं? पुण्य घडतं. म्हणजे कसं? अनिक निर्दाळन कंटकांचे, दृष्ट व्यक्तीचा किंवा एखाद्या दृष्टाचा संहार करणं, त्याला थांबवणं, हे दिसायला जरी पापात्मक कृती असली तर त्याच्यामुळं चांगल्या वागणाऱ्या माणसाला जर चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होत असेल किंवा या प्रमाणानुसार अनिक निर्दळन कंटकांची, त्याला सुद्धा काय म्हणलेलं आहे? दयाच. ती कृती जरी दिसायला पापात्मक असली पण तो दृष्ट असेल तर त्या मारणाऱ्याचं काय होतंय? पुण्यच होतंय. अशा पद्धतीनं. किंवा एक दृष्टांत दोन्हीचं वर्णन करणारा एकत्रित दृष्टांत आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल की गावाच्या बाहेर एक साधू महात्मे ध्यानस्थ अशा पद्धतीनं बसल्यानंतर गावामध्ये काही सात्विक वृत्तीची माणसं असतात आणि काही तामसी वृत्तीची माणसं असतात, नास्तिक असतात. मग सात्विक वृत्तीच्या माणसांनी त्या साधू महात्म्यांचं जाता येतात पाहिलं. आता बसले ध्यानस्थ, जप सुरू आहे, दर्शन केलेलं आहे. आता हे दर्शन करणारे कशासाठी करायचं? पुण्य मिळावं म्हणून का पाप? पुण्य. मग एखाद्याने साखर ठेवली. आता गंमत अशी असते, साखर बघितली की परत कोणतरी नैवेद्य आणतंय, दही भात आणतंय. दही भात बघितलं की दुसरा म्हणतोय दही भात ठेवला, मी पुरणपोळी आणतो. त्याने पुरणपोळी आणायची, कोणी लाडू ठेवायचे. हे सगळं ठेवणारे, दर्शन घेणारे, ह्यांचं हेतू काय? आपण पापी व्हावा असा हेतू आहे का? नाही, पुण्यच व्हावं असा आहे. पण गंमत अशी झाली, त्या सगळ्या पदार्थामुळं सगळे त्या ठिकाणी मुंग्या झाल्या, किडे झाले आणि त्याचा त्रास त्या जप करणाऱ्या साधू असणाऱ्या महात्म्याला व्हायला लागला. आता अर्थात ते साधू होते, विदेही होते, त्यांच्याकडे काही लक्ष नाही, पण त्याचा त्रास सुरू झाला. आणि या उलट आपल्यासारखे काही टवाळ मंडळी त्या गावामध्ये होते. ते साधू महात्मे ज्या पारावरती, जिथं झाडाखाली जिथं बसले, त्याच झाडावर हे बसले. नुसतं बसले नाही, हातामध्ये मोठा 3-4 कांड्याचा ऊसाचा बुडका घेतला, गोड असा, आणि ऊसा खात वरती बसले. ऊस खायचा आणि तोंडातून चगळून काढलेली चिपकी कुठं टाकायची? त्या महात्म्याला मारण्याचा प्रयत्न करायचा. कधी लागायची, कधी जवळ पडायची. लागलेली आहे पुन्हा लागून जवळ पडायच्या आणि सगळ्या जवळ चिपक्यांचा ढीग पडला. गंमत अशी झाली, त्या मुंगळ्या ज्या पायाला त्रास करत होत्या त्या सगळ्या गेल्या चिपक्यांकडं. मग आता कोणी पुण्य केलं? इथं काय आपल्याला निकष सांगायचं नाही, पण असं कधी कधी गंमत होते. आम्ही येतो पंढरपूरला कशाला? पुण्य करायला का पाप करायला? पुण्य करायला. सप्त्याला यायचं कशाला? पुण्य करायला. आणि इथं आल्यावर गावात हा असं करतोय आणि तो तसं करतोय, इथं जर ते बोलत बसला तर पुण्य होत नाही बरं का. गावातल्या गावात सोडायचं नाही, इथं भजन चालू आहे इकडेच लक्ष द्यायचं, असा पद्धत. मग असं पुण्याचा पापाचा हा पुण्यात्मक पुण्य, पापात्मक पाप, पापात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप. आणि नवे नवे महाराज सांगतात, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक. दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य एक. या चारीच्या पेक्षा वेगळं महाराज म्हणतात अजून एक पुण्य आहे. काय पुण्य आहे? शुद्ध पुण्य आहे. माते जेणे पावी जेते
शुद्ध पुण्य. ज्यानं भगवत प्राप्ती होते, भगवत भजनाचा आनंद घेता येतो, त्या पुण्याला काय म्हणलेलं आहे? शुद्ध पुण्य असं म्हणलं. तुम्ही म्हणाल भजन केल्यावर पुण्य आहे का भजन करायला पुण्य लागतंय? दोन्ही पण आहे. भजन केल्यावर पुण्य निश्चित आहे, पण थोडं पुण्य असल्याशिवाय आपले पावलं भजनाकडे वळत नाही. तुकाराम महाराजांना विचारत, तुकाराम महाराज म्हणतात थोडे नाही, पुण्य पाहिजे बहुत. पुण्य बहुत पाहिजे म्हणत नाहीत, बहुत जन्मांतरीचे संचित होईल करिता आला अधिकारी तो, नाही का? असं आपल्याकडे मुळामध्ये काही गाठी पुण्य असल्याशिवाय भजन घडत नाही, पुण्यप्राप्तीचा मार्गही अवलंबता येत नाही, आणि मग त्याच्यापासून पुन्हा त्याची वृद्धी होते, पुण्याचीच वृद्धी होते, असा प्रकार आहे. मग हा सगळा पुण्य पाप पुन्हा त्यातलं ह्याच्यातलं त्यात असा सगळा क्लिष्ट भाग आहे. नामदेव महाराजांच्याकडे विचारणा करायला गेलं तर नामदेवराय महाराज म्हणतात की दान पुण्य करायचं असेल तर दानामध्ये आता पुण्यप्राप्तीचे विविध मार्ग आहेत. कोण दान करून पुण्य प्राप्त करते, कोण तीर्थयात्रा करून करते, कोण आपल्यासारखी भजन कीर्तन वारी, पायीवारी, आषाढी कार्तिकी, महिन्याची वारी, असं हे पुण्यप्राप्तीचे सेवेचे मार्ग आहेत. मग दान एक त्याच्यातला एक भाग आहे, एक प्रकार आहे. मग दान करायचं झालं तर मग नामदेव महाराज सांगतात की वेगवेगळ्या वस्तूंचं दान केल्यानंतर वेगवेगळं पुण्याचं फल प्राप्त होतं. पाणी दान केल्यावर वेगळं, उदक दाने कांते शीतळू, नाही का? पूर्वी लोक पाणी दान फुकटच द्यायचे, आत्ता जमाना विकत देतात बरं का. सोनं दान केलं, कनकदाने कांती सोजवळू. भूमीचं दान केलं, भूमिदानी होशी भोपाळू. असं विविध प्रकाराचं दान, आणि ते दान विविध प्रकाराचं आणि त्याचं फलही विविध असं आहे. हे एका दानाच्या बाबतीमध्ये. पुन्हा आपण आत्ता पाहून आलो तीर्थयात्रा आहे वगैरे वगैरे, म्हणजे जे आपण सगळं करतो, पारायण करतो, अनुष्ठान करतो, वारी करतो, चंद्रभागेचं स्नान करतो, प्रदक्षिणा करतो, जे जे म्हणून चाललंय हे सगळं पुण्यवृद्धी करतात चाललेलं आहे. मग असा सगळा एवढा याचा मोठा क्लिष्ट भाग असताना महाराज म्हणतात, आता ते महाराजांना ठाऊक नाही असं नाही, पण आपल्यासारख्या पामर जीवाकरता महाराजांनी अशी भूमिका बऱ्याच वेळा घेतलेली आहे. तसं इथंही महाराज म्हणतात, देवा आम्ही आता कोणतं पुण्य करायला पाहिजे? कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. पण मग महाराजांनी काय असं कोणतं, कशासाठी का कोणतं म्हणजे काय पाहिजे नेमकं तुम्हाला? तर महाराजांना सांगतायत, आम्हाला जिही द्वंद्वाधिक दुराविले अशांचा काय व्हायचं आहे? सेवक व्हायचं आहे. मग सेवका पदावरती आमची भरती करा. मग त्याच्याकरता काय पुण्य लागते ते सांगा, ते मी करायला तयार आहे. काय पुण्य करू सांगा, पण मला काय व्हायचं आहे? म्हणजे महाराजांनी त्याचं फळ निश्चित ठरवलेलं आहे, हे फळ पाहिजे आहे. मग त्याच्याकरता काय पेरू? जे पेरलं ते हा शास्त्रामध्ये नियमच आहे, नाही का? पुण्य घ्यावे रे फुकाचे, पाप दृष्ट वासनेचे, पेरिल्या बीजाचे फळ घेई शेवटी, नाही का? या वर्षी हातामध्ये जांभळं घेऊन आपल्या शेतामध्ये जायचं, आणि शेतामध्ये जांभळं खाऊन जांभळाच्या बिया चार बाजूला चार टाकून द्यायच्या. त्यातलं एखादं बी रोवलं जातं, त्याचं रोप तयार होतं, त्याला पाणी घातलं, नांगरताना त्याला सावरून बाजूनं नांगरलं की त्याचं काय होतं? झाड होतं. आणि झाड मोठं झालं, बरीच वर्ष गेली, त्या झाडाखाली बसायचं आणि ह्याला कधी आंबे लागतील असं म्हणलं तर मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण बी कशाचं टाकलेलं आहे, त्याला कशाची फळं येणार? निश्चित जांभळाचीच फळं, व्यतिरिक्त दुसरी कसल्याही फळाची अपेक्षा तिथं करून चालत नाही. पेरिल्या बीजाचे फळ घेई शेवटी. मग इथं आम्हाला फळ महाराजांनी ठरवले, मला काय फळ पाहिजे? संतांचा सेवक व्हायचा आहे. जेही द्वंद्वाधिक दुराविले हे संतांचं लक्षण आहे, आणि अशांचा आम्हाला सेवक व्हायचा आहे. सेवक व्हायचं आहे हे फळ निश्चित ठरवले. याच्याकरता काय पुण्य करू? उलट विचारणा केलेली, हे पाहिजे मग काय पुण्य करू? म्हणून महाराज अशी विचारणा करतात की कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. मग कोणाचा सेवक? तर जिही द्वंद्वाधिक दुराविले. हे संतांचं केलेलं लक्षण आहे. महाराजांनी संतांचं लक्षण बऱ्याच वेळा सांगितलं, संत असा शब्द घेतला नाही, पण त्यांचं लक्षण सांगून त्यांचा उहापोह केलेला आहे. देव वसे चित्ते
त्यांची घडावी संगती. इथं संगतीची मागणी केली कोणाच्या? ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे असे कोण? संत महात्मा नाही का. किंवा अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती मग मी कमळापते तुझा वानानी कांटाळा. अशी संतांची लक्षणं संत न म्हणता संतांची लक्षणं सांगतात महाराज नाही का. एका ठिकाणी महाराजांनी असं सांगितलेलं आहे की आता ही आंतरंगिक लक्षणं झाली. काही ठिकाणी बाह्य अंगाची लक्षणं सांगितली. ऊर्ध्व पुंड्र बहाळ कंठी शोभे माळ कापेजे कळिकाळ तया वेणी तुका म्हणी शंखचक्राचे शृंगार नामामृतसार मुखा माझी. किंवा महाराज सांगतात मग आंतरिक लक्षण गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलाशी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या. आपण म्हणताना खालीवर प्रमाण केलेत. कोणतर म्हणाला अभंग असाच आहे का? या अभंगामध्ये लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे महाराजांना तसं पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी संतांची लक्षणं सांगता येत आहेत. एका ठिकाणी महाराज सांगतायत अमृताचे फळ अमृताचे वेली अमृताचे फळ अमृता वेली अमृताचे फळ अमृताचे वेली अमृताचे फळ अमृताची वेली त्याची पुढे चाले बीजाचे त्याची फुले झाली बीजाची त्याची पुढे चाले बीजाचे त्याची फुले झाली बीजाची ऐशियाचा संग दे नारायण ऐशियाचा संग दे नारायण ऐशियाचा संग दे नारायण ऐशियाचा संग दे नारायण अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली पुढे चाली बीजाची पुढे चाली बीजाची पुढे चाली बीजाची पुढे चाली बीजाची ऐशियाला रंग जय नारायण ऐशियाला रंग जय नारायण ऐशियाचा रंग देई नारायणा ऐशियाचा रंग देई नारायणा. इथंही लक्षणच सांगितले अमृताची फळे अमृताचे वेल हे लक्षण आहे. त्याची पुढे चाली बीजाची. मग महाराज म्हणतात ऐशियाचा संग दे नारायणा बोलावा वचना जयाची. अशा पद्धतीनं महाराजांनी संतांची लक्षणं बऱ्याच ठिकाणी सांगितली. तसं इथं सुद्धा जी ही द्वंद्वाधिक दुराविले. द्वंद्व कशाला म्हणलेलं आहे? सुखदुःख नाही का. हे अशा पद्धतीच्या ज्या प्रकारामध्ये कोटी आहेत या सगळ्याला काय म्हणलेलं आहे? द्वंद्व असं म्हणलेलं आहे. आणि अशा द्वंद्वाधिकापासून जे दूर आहेत ज्यांना ह्या द्वंद्वाचा काही फरक पडत नाही. मान अपमान हे काय अशा द्वंद्वामधले भाग आहेत. अशा कसल्याही द्वंद्वाचा ज्यांच्यापासून जे द्वंद्वापासून दूर आहेत
द्वंद्वाला ज्यांनी दूर लोटलेलं आहे असं म्हणावं तर जीही द्वंद्वाधिक दुराविले. हे संत महात्मे आम्हाला यांचं काय व्हायचं आहे? सेवक व्हायचं आहे. अहो सेवक कशाला व्हायचं आहे? महाराजांच्या मनामध्ये सेवेचा दृढ भाव आहे. बऱ्याच वेळेला तुकोबाराय देवाचा सेवक होण्याची, संतांचा सेवक होण्याची इच्छा व्यक्त करतात. एका ठिकाणी महाराजांनी सांगितलं, हेची सुख पुढती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान धनदान म्हणलं का? काय पैसे दान आनंदाची फळे सेवादान. आम्हाला कशाचं दान द्या? सेवेचं द्या. म्हणजे त्याच्यातून पुन्हा आम्ही काय होतो? तुमच्या अंकितच राहतो. एका ठिकाणी महाराज म्हणतात, तुमचा आम्हाला काय व्हायचं आहे? दास्यत्व. किती वेळापुरतं? महाराज म्हणतात, जन्मजन्मांतरे तुझा अंकेला करोनी विठ्ठला दास ठेवी. आम्हाला तुमचा काय व्हायचा आहे? दास व्हायचा आहे. पुन्हा तुमचा नसेल तर तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मग. पण दासच व्हायचा आहे. मज दास करी त्यांचा संत दासांचा पण काय व्हायचं आहे? दासच व्हायचं. ज्ञानोबारायांच्याकडे चला. ज्ञानोबाराय म्हणतात देवाला, तू माझा स्वामी मी तुझा रंक. रंक म्हणजे दास, रंक म्हणजे सेवक. पाहता न दिशे वेगळी मी तोपणा जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. तू माझा स्वामी मी तुझा रंक. तू माझा स्वामी तू माझा स्वामी मी तुझा रंक. तू माझा स्वामी मी तुझा रंक. पाहता न दिसे सांगायचे, चाल म्हणताना, टाळ वाजवताना, पकवाज वाजवताना, दुसऱ्याच्या पोराला पैसे देताना हात कसा जड होतो खिशातनं काढून तसा जड हाताने मागच वाजवायचा. असा प्रकार आहे. ज्याला ज्याला जशी सवय आहे तसा भाग असतो. त्याच्यात काही माणूस सवयीचा काय असतो? गुलाम असतो. त्याच्यात काही कुणाचा दोष नसतो. असो, आपण पाहत होतो की महाराज सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, काय व्हायचं आहे? सेवा. नामदेवराय म्हणतात, सेवा करीन तेथे नित्य महाद्वारी कशी नित्य. सगळ्यांच्या मनामध्ये सेवेचा कसा आहे? दृढ भाव आहे. मग काय एवढं सेवेमध्ये प्राप्त होतंय? तर
सेवेमध्ये असं प्राप्त होते. तुकोबाराय सांगतात, सेवा केल्याच्या नंतर सेवक आणि स्वामी वेगळा ज्ञानोबाराय सांगतात, सेवक आणि स्वामी वेगळा दिसत नाही, वेगळा पाहायला मिळत नाही. आता आपण प्रमाण पाहून आलो की पाहता न दिशे वेगळे. असं कसं काय होतंय? किंवा तुकाराम महाराज याला दुजोरा देतात, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमोह चिंता आस, होनी राहती उदास, बळकट कास भक्तीची. नाही का? अशाच मंडळीची पुण्यस्मरण असतं. मग त्याच्या प्रमाण त्याचे दास आहेत म्हणतात. या प्रमाणामध्ये काय सांगितले? जसा स्वामी आहे तसेच त्याचे काय आहेत? दास आहेत. मग मात्र ज्ञानोबारायांच्या या म्हणण्याला तुकाराम महाराज जोर देत आहेत असं वाटतंय, नाही का? किंवा एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे, हा परमात्मा अशा दासाच्या अंकित राहतो, नाही का? किंवा तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा अंकित अंकिला दास तुझा देवा, संकल्प हा जीवा तुका म्हणे. आमच्या जीवाचा असा संकल्पच आहे की आम्ही तुमच्या अंकित असणारे दास आहे. मग अशा सगळ्या ठिकाणी सेवेचा दास्यत्वाचा एवढा भाव प्रकट केलेला आहे. हे कशावरून कुठून? तर तुकाराम महाराजांच्या मध्ये ऐका बघा, त्यामध्ये अभंग आहे. महाराज म्हणतात, चरण शरण जे हनुमंता, तुझा लो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. आता मारुतीरायांना शरण जातात आणि त्यांच्याकडे भक्तीच्या वाटेची विचारणा करतात. ते ज्या वाटेने गेलेत, दास्यत्व हनुमंते निकटपई केले, मनोनी देखिले रामचरण. नवविधा भक्ती वर्णन करत असताना भारतातला कुठलाही वक्ता असू द्या, मारुतीरायाचं वर्णन करून दास्यत्व भक्ती सांगता येत नाही. तर अशा पद्धतीने मोठं दास्यत्व मारुतीरायांचं. कसं दास्यत्व आहे? एक दृष्टांत तुम्हाला ज्ञात आहे. वनवासामध्ये असताना मारुतीराया प्रभूची सेवा करतात. सगळ्या पद्धतीची सेवा, परिचर्या वगैरे वगैरे सगळी सेवा त्यांनी करायची. आणि ह्या सेवा पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत वनवासामध्ये असणाऱ्या सीतामाता, भगवंताचे असणारे बंधू लक्ष्मण, या सर्वांनी ही सेवा पाहिली आणि यांच्याही मनामध्ये सेवेचा भाव होताच, पण अजून काय झाला? दृढ झाला. मग दृढ भाव झाला. वनवासावरून परत गेल्याच्या नंतर लक्षात आलं, आता देव नुसते देव नाहीत तर राजे आहेत. देव काय आहेत? अभिषेक झालेला आहे. देव अयोध्येचे राजे झालेले आहेत. मग आता राजेचे सगळे राजोपचार असतात. सगळ्या राजोपचाराची यादी केली आणि सगळ्या सेवा सगळ्यांना वाटून दिल्या आणि मारुतीरायाला एकही सेवा दिली नाही. म्हणजे तुम्ही थांबा. मग सगळ्या सेवा, आता सेवा काय सांगावे तेवढ्या देवाच्या सेवा. म्हणजे देव पहाटेच्या प्रहराला जागे झाली की स्नानाची तयारी करायची, ती एक सेवा. देव स्नान करतायत तोपर्यंत बाहेर आभूषण, वस्त्र, गंध, तिलक याची सगळी तयारी करायची, ती एक सेवा. देव जेवायला बसायच्या आधी पाठ, ताट, चौरंग, समई, धूप, दीप सगळं मांडायचं, रांगोळी, हे एक सेवा. देवाचं जीवन झाल्यानंतर उचिष्ट पत्रावळी पुन्हा काढायची, ती एक सेवा. म्हणजे किती सांगावं, देव बाहेर निघाले की पायामध्ये जोडा घालायचा, ती सेवा. म्हणजे सगळ्या सेवाच आहे त्या. अशा सगळ्या सेवेची यादी केली. कोणी कोणी मला ही, मला ही, मला ती, मला ती, जसं तारीख घेतो का आपण, ही द्या ती द्या, नाही का? तसं नव्हे, अतिशय मनोभावे ही मी सेवा करायला तयार आहे, ही मी. सगळ्या सेवा वाटल्या. मारुतीराय म्हणले, मला तुमच्यासाठी आता काही नाही, तुम्ही किती सेवा केली, भरपूर सेवा केली, आता आम्हाला घडू द्या. आम्ही पाहिले म्हणले, आता तुम्ही थोडा विश्राम करा, बाकी कुठली सेवा करू नका. मग मारुतीराय म्हणतात, मग विश्राम करायचा असेल तर मी रामाचं, प्रभूचं चिंतन करतो, तीही काय आहे, पण ह्यातनं एखादी राहिली तरी मला द्या. त्यांना विश्वास होता या यादीतनं एकही राहिलेली. यादी पडताळली आणि मारुतीराय म्हणतात, एक सेवा राहिलेली आहे ती मी करणार आहे. आता ह्यांना कुठली राहिली म्हणून विचारायची ताकद आहे का बाकीच्यांची? बरं, ती राहिली ती तुम्ही करता, हो ठीक आहे, राहिलेली सेवा मी करणार आहे म्हणले. आणि मारुतीराय सेवेत रुजू झाले, उभे राहिले देवाजवळ. आता गंमत अशी आहे, देव पहाटेच्या प्रहरी जागे झाले. मग सगळ्यात पहिला ज्याची सेवा आहे त्याने यायचं, ती स्नानाची तयारी करायची, निघून जायचं. ती सेवा त्याची संपली तेवढीच. कीर्तनकाराने 2 तास करायचं आणि खरं सेवा कोण करतात? राहणारी मंडळी.
म्हणजे अगदी सतरंजी टाकण्यापासून, काढण्यापासून, झाडण्यापासून, रांधण्यापासून, वाढण्या, ही ती सुद्धा काय आहे? सेवा आहे. त्यांची सेवा जास्त वेळ आहे. उलट कीर्तनकाराची 2च तास असते, नाही का? मग अशा पद्धतीनं त्यानं ती सेवा करायची, निघून जायचं. देवाचे स्नान आत करायला लागले देव, की बाहेर सगळं आभूषण वस्त्र मांडायचे, इकडं गंध तिलक तयार करायचं, काय असेल ती सगळं. त्याच्या सेवेला मर्यादा आली, वेळेची काय झाली? मर्यादा आली. मग सगळ्या सेवा आहेत, पण मारुतीराय देवा सोबतच आहेत बरं का, सोबत आहेत. सगळा दिवस संपत आला, रात्रीचे 8, 8:15 झाले, बरोबर आहे का? हां. आणि देव आता रात्रीचं काय असेल ते फलाहार वगैरे घेऊन विश्रांतीच्या शयन कक्षाकडं देव निघाले. मारुतीराय देवाच्या शयन कक्षाकडं सोबतच उभे आहेत, सगळे सोबतच चालले. शयन कक्षामध्ये देव गेले, मारुतीराय तिथं सोबत उभे आहेत. सीता माता म्हणतात, मारुतीराया तुम्ही सेवा घेतली आहे, मान्य आहे, पण काय दिवसभरात सेवा करतेला दिसलेला नाही. मग अशी सेवा करताना आता असं आहे, देव विश्राम करणार आहेत, आणि आता सेवा जी करायची आहे, देवाचे पाय दाबायचे असतील, ती सेवा कोणाची आहे? माझ्याकडे आहे. आता तुम्ही या माझ्या सेवेत आडफाटा आणायचा नाही, तुम्ही मी पाय दाबतो असं म्हणायचं. ते म्हणतात मी नाही जावत, माझी सेवा आहे तीच मी करणार आहे, तुम्ही तुमची सेवा. अहो म्हणले आता देव झोपायचे आहेत आणि तुम्ही आता काय सेवा करताय? तुम्ही दमला असाल देवाजवळ उभं राहून, तुम्ही काय करा? विश्राम करा. म्हणले मला विश्रांतीची गरज नाही, आणि मी विश्रांती केलो तर सेवा चुकून जाईल. काय सेवा आहे? ते म्हणले तुम्ही सगळ्या सेवा वाटल्या, पण देवाला जांभळी आल्यानंतर, आता गंमत अशी आहे, जांभळी येते आपल्याला. जांभळी आल्यावर आपण काय करतो? म्हणजे मी नाही करत, पण बरेच लोकांचं बघितलंय मी. जांभळी आल्यानंतर काय होतंय? असं तोंडापुढं चुटकी वाजवते. आता ते का वाजवायची, ते कशासाठी, ते वाजवणाऱ्याला विचारा. पण जांभळी आल्यानंतर चुटकी वाजवायला ती कुणाला तुम्ही दिलं नाही, ते देवाला स्वतः करावं लागेल. त्याच्यासाठी ती सेवा उरलेली आहे, म्हणून मी ती घेतलेली आहे, म्हणून मी देवाजवळ उभा आहे. आपण झाले की आता देव झोपणार आहे? नाही. जांभळी कधी येईल हे सांगता येत. आपण म्हणताना जांभळी म्हणतो, पण शब्द आहे जांभई. असं ना का, जसा रूढ होतो तसा पुन्हा. तर जांभई कधी येईल सांगता येत. 24 तासात असा काही वेळ आहे का या वेळेला ती येते? हां, भुकेची वेळ आहे. सकाळी कुणाला 7ला लागते, कुणाला 8ला, कुणाला 10ला, पुन्हा दुपारी 12ला, कुणाला 1ला, रात्री कुणाला 8ला जेवायची वेळ, कुणाला 10ला जेवायची वेळ. कीर्तनकाराला वाढेल तेव्हा जेवायची वेळ असते. विठाल विठाल श्री ज्ञानदेव तसं बाकीच्याच जसं आपल्या शरीर धर्माची वेळ निश्चित होते, कधी कधी शौचविधीची वेळ थोडीफार निश्चित असते, नाही असं नाही. पण जांभळीची वेळ काही निश्चित, ती कधी येईल काही सांगता येत. अगदी कीर्तनात सुद्धा तिला माहित नाही हे कीर्तन आहे, तिथं यायचं नाही असं तिला काही माहिती. शेतकरी वर्ग असतो, बऱ्याच वेळेला काम, दिवसभर काम करून पुन्हा रात्री कीर्तनाला आलेली असतात, आणि चुकून त्याला काही येऊ शकते, जांभई येऊ शकते. बरं ती अडवता येत नाही, अशी गंमत आहे. थोडी का अशा ना तोंड करावंच लागतं, आणि ते जवळच्याला लक्षात येतं. तो जांभईचा विषय सोडा, पण जांभई कधी येईल असं सांगता येत नाही. तसं देवाला सुद्धा जांभळी कधी येईल असं सांगता येत नाही. म्हणून मी देवासोबत असं चुटकी धरून उभाच आहे 24 तास. यातनं सांगायचं एवढंच आहे, मारुतीरायाकडे एवढं पराकुटीचं काय आहे? दास्यत्व आहे. आणि मग मारुतीरायाला तुकोबाराय सांगतात, काय भक्तीच्या द्यावा, काय भक्तीच्या द्यावाता, काय भक्तीच्या द्यावा, काय भक्तीच्या द्यावाता,
काय भक्तीचा काय भक्तीच्या देवाला काय सर्वांगानं महाराज म्हणतात आम्हाला संतांची काय करायची आहे, सेवा करायची, म्हणून त्याच्याकरता आम्ही कोणतं पुण्य करायला पाहिजे की ज्या पुण्याचं फळ म्हणून आम्हाला सेवक या पदावरती जाता येईल. म्हणून महाराज विचारणा करतायत कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जे हे द्वंद्वादिक दुराविले. हे कोणाला विचारायचं तर पुण्य देण्याचं, पाप देण्याचं, त्याचं फल देण्याचं अधिकार ज्याचा आहे अशा मंडळीला, म्हणजे कोणाला एकमेवा द्वितीय असा श्री पंढराया ऐश्वर मे मज दावे नारायणा. अशा नारायणाला महाराज विचारतायत अंतरीच्या खुणा प्रगटोनी. पण विचारत असताना काय विचारतात, अंतरामधलं असं देवा सांगा, वर्म सांगा असं म्हणतात. अंतरामधलं सर्वाला सांगितल्या जात नाही. हे कोणाबद्दल म्हणतोय, आपल्यासारखा सामान्य माणूस एवढा चाणाक्ष असतो की अंतरामधलं सर्वाला सांगत, मग देव सांगेल देव सुद्धा सांगत. आपण चाणाक्ष असू, चतुर असू, तो चतुरा तो शिरोमणी असा आहे. तो सगळ्याला आपल्या अंतरामधलं सांगत नाही. सगळ्याला म्हणजे देन संगी जय माता देवकीशी, देन संगी जय पितया वसुदेवाशी, जेन संगी जय बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोल. अर्जुन म्हणजे भक्त, भक्तांसमोर असं गुह्य प्रकट करतात. नवे नवे ज्ञानोबा त्याच्या पुढं सांगतात देवी लक्ष्मी एवढी जवळीक. किती जवळीक, अर्धांगी विश्वमाता लक्ष्मी वशे, एवढ्या जवळ आहेत देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या कृष्ण प्रेमाचे सुख. पण ते कोणाला गुह्य सांगितलं, अर्जुनाला म्हणजे भक्तांना. मग हे देवा तुम्ही भक्तांकरता गुह्य प्रकट करता, याचा अनुभव, याची माहिती आमच्याकडे आहे, म्हणून आम्हाला काय सांगा, वर्म सांगा. आता वर्म म्हणजे काय, एखादी कृती, एखादी सिद्ध करत, एखादी साध्य आपल्याला प्राप्त करत असताना त्याच्यात जे काही साधन केलं जातं, एखाद्या अशी गोष्ट असते त्याच्या व्यतिरिक्त ते केलं तर काही प्राप्त होत नाही. ते अंगीभूत असं असतं की त्याच्याशिवाय बाकीचं काही करा न करा पण ते मुख्य करायला पाहिजे, त्याला काय म्हणतात, वर्म. एक प्रमाण आहे, अर्धच प्रमाण सगळ्यांना पटायचो, कलिया वर्म फेरा पडी. मी पाठ केलं तर माझं पहिलं अर्ध विसरलं, ह्या उत्तर अर्ध बरं का. विठाला 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 पुंडली कवळला हरिबोल श्री ज्ञानदेव तुकाराम. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव असं म्हणलेलं आहे. वर्म म्हणजे काय, महाराज सांगतात ज्याला कोणाला शास्त्र कळत नाही, वेद प्रामाण्य कळत नाही वगैरे असा जो सामान्य आहे त्याच्याकरता कळे न कळे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. माझ्या पंढरायाचं नाव तुम्ही अट्टाहासानं घ्या, बाकी काही कळो न कळो, नाही का. मग मात्र अशा वर्माची विचारणा श्री पंढरायाला, नारायणाला तुकोबराय करतात. मग नारायणाला श्री पंढरायाला का विचारणा करायची, तुम्हाला तर संतांची आंतरंगिक लक्षणं ठाऊक आहेत, संतांची बाह्य अंगाची लक्षणं ठाऊक आहेत, मग त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेवा करा, नाही का. महाराज म्हणतात आम्ही लक्षणं जरी सांगू शकत असलो तरी संगती घडेल असं आमच्याकडं सांगता यायचं नाही. ती काय आहे, बहु अवघड आहे संत भेटी, त्यांची भेट आम्हाला होईल असं सांगता येत नाही. मग मात्र तुम्ही कृपा केल्यावरती लगेच होते. परी जग जेठे
करुणा केली देवाच्या कृपेनं संतांची भेट होते, संतांच्या भेटीनं देवाची प्राप्ती होते. असा प्रकार संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून संत भेटी कशी आहे, अवघड नव्हे, बहु अवघड आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय तुमच्याशिवाय ती होत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करू. आता देवानं लगेच विनंती मान्य करावी असं कुठं आहे का? देव लगेच विनंती मान्य करत नाही. मग देवाला शाश्वती द्यावी लागते. जसं व्यवहारामध्ये आपण एखाद्याकडून उसने पैसे घेताना त्याला शाश्वती देतो, सप्ताह झाल्यावर देतो बरं का. नव्हे एवढं पीक गेलं की निश्चित देतो. अरे पण मला तुझी शाश्वती वाटत नाही, नाही मी निश्चित देतो, अशी शाश्वती देतो. काही वेळेला तारण ठेवतो नाही का. तसं तुकाराम महाराज देवाला निश्चिती शाश्वती देतात. देवा अशी संत भेट आम्हाला घडवा, आम्हाला त्यांचा सेवक होऊ द्या, आम्ही तुम्हाला अशी शाश्वती देतो, आम्ही पुन्हा आमच्या मूळ वृत्तीवर जाणार नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी नाही का. तुका म्हणे मग, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे तुका म्हणे मग, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग, तुका म्हणे मग, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग सुखाचे शेजारी पाहुणे, सुखाचे शेजारी पाहुणे, सुखाचे शेजारी पाहुणे, सुखाचे शेजारी पाहुणे, ऐसी वर में मौज, ऐसी वर में मौज, स्वामी नारायण, ऐसी वर में मौज, ऐसी वर में मौज, ऐसी वर में मौज, स्वामी नारायण, ऐसी वर में मौज. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. महाराजांनी देवाला सांगितलं मग म्हणजे कधी, मग म्हणजे काय, जो बादलीत असतो त्याला काय म्हणतो आम्ही, काही जण काय म्हणतात जग, कोल्हापूर भागात काय म्हणतात जग जग. ते मोठा स्टीलचा असतो त्याला जग. सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या मधल्या भागात कावळा म्हणतात त्याला. बरोबर आहे काय? हां. मग मग म्हणजे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग नंतर, मग म्हणजे कधी नंतर. तुका म्हणे मग म्हणजे तुका महाराज काय म्हणतायत, मग म्हणजे मी काय करतो नंतर, कीर्तनानंतर. जेवण कधी, कीर्तन झाल्यावर मग, मग म्हणजे नंतर. मग कधी, मग ज्या वेळेला आमची विनंती तुम्ही मान्य कराल तर आम्ही मग सांगतो तुम्हाला. आम्ही संत भेट झाली, त्यांचा सेवक झालो की मग नये वृत्तीवरी, पुन्हा आम्ही आमच्या वृत्तीवर येणार नाही. वृत्तीवर आम्हा येणे कशासाठी, कशाला यायचं, आम्ही एकदा तिथंच राहीन. कुठं, सुखाचे शेजारी पहुडैन. सुखाचे म्हणजे परमात्मा म्हणजे सुख. अगा नित्यजी निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे अमुप अद्वितीय. हा परमात्मा म्हणजे नित्य निष्कंप अनावृत धर्मरूप अमुप अद्वितीय, ही परमात्मा नाम सुखाचे विशेषण आहे. किंवा गोकुळीच्या सुखा असं म्हणलेलं आहे, किंवा सुखाचा निधी सुख सागर असं म्हणलेलं आहे. किंवा
हा परमात्मा सुख स्वरूप आहे, सुखरूप आहे, सुखरूप आहे. सा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. मग तो सुख आहे. आणि संतांच्या ठिकाणी महाराज म्हणतात तोच तिथं प्राप्त होतो. सर्व सुखे आजी येथेची वळली. कुठं? संतांची देखिले चरणांबुजे. संतांच्या ठिकाणी सुख एक हेची ठाई बहुपाये संतांच्या. किंवा परमात्मा नाम सुख त्याच ठिकाणी प्राप्त होतं ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे पापनाशे दर्शने. म्हणून परमात्मा नाम सुख सुद्धा तिथंच आहे. अशा सुखाचे शेजारी आम्ही पडो निराहेन तये ठाई. उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आन गा विठोबा. इथे तर महाराज म्हणतात देवा तुझी शपथ घेऊन सांगतो एकदा तिथं सोडलं परत तुला काही मागत नाही. तिथंच आम्ही सेवा करीन. तसं इथंही शाश्वती देतात. आम्ही वृत्तीवर येणार नाही. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाची शेजारी पोहडईन. ऐशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. सांगा लासो ना. कोण पुण्य त्यांचा होईना सेवक. कोण पुण्यांचा होईना सेवक. होईना सेवक. कोण पुण्य त्यांचा 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 होईना सेवक. बोंडलेकर माईक जोडा माईक.
कुमार विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐशी वर्मे मज दावे नारायणांतरीच्या खुना प्रगटोनी. महाराज अशा विशिष्ट पुण्याची विचारणा करतात की ते पुण्य केल्यानंतर त्याचं जसं फळ मिळतं ते फळ आम्हाला सेवक व्हायचं फळ पाहिजे. मग त्याच्याकरता कोणतं पुण्य पाहिजे, काय करायला पाहिजे, अशी विचारणा भगवंतासमोर महाराजांनी केलेली आहे. आणि महाराजांनी असं भगवंताला सांगितलं की आम्हाला असं काय दाखवा, वर्म दाखवा. ऐशी वर्मे मज दावे नारायणा. दावी म्हणजे म्हशीच्या गळ्यातली नव्हे, दावी म्हणजे दाखवी या अर्थानं तिथं सांगितलेलं आहे. ऐशी वर्मे मज दावी नारायणा. आम्हाला असं वर्म सांगा. आता मगाशी मी सांगितलं वर्म असं असतं, एखादी कृती सिद्ध करत असताना त्याच्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रातलं काय असतं, वर्म असतं. जिथं जिथं म्हणजे अगदी कुठेही. परमार्थामध्ये आपण आता भजन करतो, कीर्तन करतो, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं जसं त्याच्यातलं काय असतं, वर्म असतं. भक्ती क्षेत्रामध्ये तुकोबरांना विचारा काय करायला पाहिजे, तुका म्हणे वर्म भजनेची सापडे म्हणतात तिथं आहे. मग वर्म म्हणजे आता कसं गंमत आहे, ते केल्याशिवाय ती गोष्ट सिद्ध होत नाही, त्याला काय म्हणतात, वर्म. त्याच्यासोबत अनेक कृती आहेत, त्या करा नाही तर नाही करा, त्याचा काही विशेष फरक पडत नाही. पण ही कृती सोडून बाकीच्या केल्या तरी ते सिद्ध होत नाही. पण एका वेळेला बाकीचे सोडून हे केलं तर ते सिद्ध होत. त्याला काय म्हणतात, वर्म. म्हणजे नेमकं काय, आता त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. एका नवदाम्पत्य आहे, लग्न झालेलं आहे, आणि त्या मंडळीनं त्याच्या असणाऱ्या पत्नीनं इच्छा व्यक्त केली, मला आता पुण्यतिथी आहे, उत्सव आहे, पुरणपोळ्या करू. त्याच्या असणारा तो जो नवरा होता त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणले लग्न 6 महिने झालेलं, माझं लग्न ते म्हणजे त्याचं लग्न झालेलं आहे, आणि 6 महिन्यात चकुल्या मॅगी आणि खिचडी शिवाय काही खाल्लेलं. तुमचं 6 महिने झालं का? ते काय तसं मला अचानक आलं का बरं का. तुमचं नाही म्हणत मी, त्याचं म्हणतो बरं का. तो काय म्हणता, तर मी एवढे दिवस झाले लग्न झाल्यापासून पाहतोय, आपण नोकरी करता बाहेरगावी आहे, आणि स्वयंपाकात तुला चकोल्या मॅगी आणि खिचडीशिवाय दुसरं उपीट आणि पोह्याशिवाय काही येत, आणि आज म्हणते पुरणपोळी करायची. पण इच्छा प्रकट झाली म्हणल्यावर काय गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मग पुरणपोळी करायची कुठं बघितली, काय कसं. ते म्हणले आज आपल्या गावातला उत्सव सुरू असल्यामुळं सगळ्यांच्या घरात देवाच्या नैवेद्याला काय आहेत, पुरणपोळी. त्याच्यामुळे मी सकाळीच एका आजीकडं पलीकडल्या जाऊन पाहिलंय, त्यांनी कशा कशा पुरणपोळ्या केलेल्या आहेत ते पाहिलंय. आता पाहिल्याप्रमाणे मी आठवते, मी हुशार आहे, मला ते सगळं जसंच्या तसं आठवतं. कोणाला, हे पुरणपोळी पाहणारीला. आणि जसंच्या तसं लय चिंतनानं मी आठवून इथं ती कृती करते, म्हणजे आपल्या घरी काय होतील, आज पुरणपोळ्या होतील. आता इच्छा प्रकट झालेली आहे, चांगली गोष्ट आहे, करायला पुरणपोळ्या घातल्या. आता पुरणपोळ्या करत असताना, देवाला नैवेद्य देत असताना पुरणाचा स्वयंपाक फक्त पुरणपोळी करून चालत नाही.
म्हणजे त्याच्याबरोबर आमच्या पंढरपूर भागामध्ये अशी पद्धत आहे, पुरण आलं की वरण आलं. काय पुरण आलं की वरण पाहिजे, वरण आलं की पुन्हा त्याला भजे पाहिजेत, पापड पाहिजे, लोणचं पाहिजे, चटणी एक पाहिजे, कोशिंबीर एक पाहिजे, आळूच्या वड्या पाहिजेत. नुसते भजे करून चालत नाही, त्याला कढी पाहिजे. असं सगळा त्याचा सागर संगीत बेत असतो. त्याला कटाची आमटी पाहिजे, तुमच्याकडे त्याला येळवणीची आमटी ती पाहिजे. त्याच्याशिवाय ते नुसतं एवढं चालत नाही, तूप पाहिजे. पोळीवर काय पाहिजे? निश्चित पाहिजे. यांनी खालून दुजोरा मिळाला मला, पाहिजे म्हणले तूप. तूप निश्चित पाहिजे महाराज. आता काय, आता विषय निघालाय म्हणून सांगतो. बरीच लोक म्हणतात मी पुरणपोळी खात नाही बरं का, मला पचत नाही. कशी पचल? त्या पुरणपोळीवर तूप घेत नाही, पुरणपोळी खाल्ल्यावर एक वाटी आमटी पित नाही तर ती पचत. असं गंमत आहे. त्याच्याबरोबर तूप 2-4 चमचे पुरणपोळी बरोबर खाल्लंच पाहिजे आणि एखादी वाटी आमटी पिलीच पाहिजे, तर ती पुरणपोळी पचते. नुसतंच पोळी खाणाऱ्याला पोळी पचत नाही आणि मग ते म्हणते मी पोळी खात नाही. तिथं बस घरी, तू खाऊ नको, खाणाऱ्याला खाऊ दे नाही. मग पुरणपोळी करायला घातली. आता पुरणपोळी करत असताना मुगाची डाळ शिजवली, बरोबर आहे का? कशाची शिजवली? हरभऱ्याची डाळ शिजवली, त्याच्यामध्ये गूळ घालून शिजवली वगैरे वगैरे सगळा प्रकार केला. ते आता बाकी भजे कढी वडी तिकडे जायचं नाही आपल्याला, तेवढा वेळ नाही. पुरणपोळ्याचं बघायचं. पुरणपोळ्या तयार करायला घेतल्या. इकडं कणिक तिंबली. आता पुरणपोळ्याला जशी कणिक लागते तशी तिंबली. कणिक सुद्धा मळत असताना चपात्या करायची कणिक वेगळ्या पद्धतीची, चकुल्याची कणिक वेगळ्या पद्धतीची, शिंगोळ्याची कणिक वेगळ्या पद्धतीची, पुरणपोळीची कणिक वेगळ्या पद्धतीची, पुऱ्यांची कणिक वेगळ्या मांड्याची कणिक वेगळे, अजून वेगळी. सगळ्यात मोठी टॉपची कणिक म्हणजे मांडे करायची, त्याच्या खालोखाल पुरणपोळीची. तुम्ही म्हणाल तुमचं काय शिक्षण संस्था झाली का पाकशास्त्र झालं? नाही, दोन्ही पाहिजे. मग ते सगळं इकडं कणिक मळली, इकडं पुरण तयार झालं, तिकडं आता गॅस म्हणा चूल म्हणा जे असेल ती पेटवलं, त्याच्यावर तवा ठेवला, इकडं पुरणपोळ्या लाटायला घेतल्या. आता गंमत आहे, लाटायच्या आधी पुरणपोळ्या लाटायला अशा घेतल्या, उंडा घातला, ते सगळं घेतलं. लाटायला गेले तर ते काही पुरण लाटता, पुरणाची ती पोळीच होईना. मग आता पोळी होईना म्हणल्यानंतर ते म्हणले कणिकच खराब आहे. मग हे कारण असतात बरं का. तुम्हाला आता सप्त्यामध्ये आमच्या बापू महाराजाला माहीत असं, सप्त्यात पंगत असते आणि कणिक, अहो चपात्या उशीर कसं काय झाला, जरा उरका ना. अहो कणिकच चांगलं नाही म्हणले, एक तर उशीर आले आणि त्यात ती मऊ नाही म्हणले. आपल्याला अशी कारणं पाहायला मिळतात. असतातही कधी कधी खरी कारणं. ती म्हणले कणिकच चांगली नसेल. नाही म्हणले, कणिक हात लावून पाहिले, हो अशीच कणिक पाहिजे आणि अशीच होती. मग माझंच काहीतरी चुकलं असेल, मान्य केलं बरं का. मग काय चुकलंय? असं काहीतरी गोष्ट आहे जी तू करायची राहिली म्हणून ही पुरणपोळी करता येत नाही. आठव बरं, जरा व्यवस्थित बुद्धीला ताण दे आणि आठव. त्या म्हातारी कुठं बघून आले त्यांचं आठव. ते म्हणले अहो सगळं बरोबर आहे, पुरण केलंय, सगळं केलंय, पण एक गंमत आहे म्हणले. त्या म्हातारी बाईंनी स्नान करून ओलितानं सोहळ्यामध्ये पुरणपोळ्या. मग मी करते म्हणजे हिनं पुन्हा स्नान केलं. आता त्या स्नानाचा आणि पुरणपोळीचा काही संबंध, पण केलं. स्नान केलं, ओलितानं त्या सोहळ्यामध्ये त्या स्वयंपाकाला बसल्या. पुन्हा पुरणपोळी लाटायला घेतली. पुरणपोळी काय लाटता त्याची पोळीच होईना. सगळी गंमतच. पुन्हा आठवलं काहीतरी अजून राहतंय, त्याच्याशिवाय असं होणार. काय राहतंय? आठवल्यानंतर तिच्या लक्षात आलं. म्हणले त्या पुरणपोळी करणाऱ्या ज्या आजी होत्या त्यांच्या कपाळाला कुंकू हिनं पुसलं बरं का. हिनं असलेलं पुसलं. पुन्हा पुरणपोळी करायला घेतली. पुन्हा पुन्हा लक्षात आलं जोडवे नाहीत, बांगड्या नाहीत, पैंजण नाही, सगळं काढलं बरं का. सगळं काढून ठेवलं. साडी पांढरी आहे, साडी पांढरी घ्या, पण आज पुरणपोळी कराच. सगळं आता पांढरी साडी नेसली, स्नान केलं, कुंकू पुसलं, बांगड्या काढल्या, जोडव्या काढल्या, ते मंगळसूत्र काढलं, सगळं केलं आणि पुन्हा पुरणपोळी आता म्हणले आता काय राहिलं नाही, आता सगळं त्यांच्यासारखं झालं, आता काय राहिलेलं आता करूया. पुन्हा करायला घेतल्या.
आणि पुरणपोळी येत. ते म्हणला ते मॅगी खिचडी तरी वेळेत मिळाली असती, हे आता कसं. म्हणजे नाही, आता असं करतो, तू काही पुरणपोळ्याचा घाट घातलाय तो थांबवायचा नाही, आता आज करायच्याच. कुठल्या आजींना बघून आली तू? ते म्हणले आपल्या पलीकडच्या. मग त्या पलीकडच्या आजीला ह्यानं जाऊन बोलवलं. म्हणले तुमच्यासारखं बघून आमच्याही मंडळीनं काय केलं, पुरणपोळ्या करायचा घाट घातलाय पण पुरणपोळ्या काही येत नाही. म्हणजे कसं काय? चला म्हणले बघतो मी. आता त्या अनुभवी होत्या, त्यांनी आल्या, ते पाहिलं कणिक पाहिलं, बघितली. म्हणजे कणिक चांगली मळली आहे, म्हणजे अशीच पाहिजे, मुरलेली आहे, चांगला आहे. पुरण चिकट आहे का? हो म्हणजे चांगलं आहे, अगदी चिकट व्यवस्थित पुरण आहे, चांगलं आहे. मग काय येत नाहीत? या पुरणाच्या तर कितीतरी सर कमी वेळात व्हायला पाहिजेत. ते म्हणले कमी नाही, जास्त वेळात झाल्या तरी होऊ द्या, पण होऊ द्या ना, होतच नाही आहे. मग म्हणली कसं काय होत नाहीत बघू, मी करते. तसं नाही म्हणले, तुम्ही करू नका, तिला शिकवा. मग आजीबाईंनी सांगितलं, म्हणले बघ कर बरं, लाट बरं माझ्या पुढं, कसं येत नाही बघते. मग आता हिनं लाटायला घेतलं. लाटायच्या आधी काय घेतलं? एका हातात कणिक, एका हातात पुरण. पण गंमत अशी केली, डाव्या हातात पुरण घेतलं. किती घेतलं? जास्त बघा. आणि उजव्या हातात कणिक घेतली. किती घेतली? थोडी, एवढी. आणि पुरणात कणिक घातली आणि पुरणपोळी लाटायला. आता पुरणात कणिक घातल्यावर ह्याच्या बाप जन्मात ते जोडवी काढू दे, नाही तर कुंकू पुसू दे, त्याचा काही संबंध लागत. तिथं मुख्य वर्म असा आहे, कणकीत काय घातलं पाहिजे. हिनं काय घातलं होतं? पुरणात. हे असं त्याला काय म्हणतात, ते वर्म चुकलं. बाकी तू तिथं ते साडी नेस नाही तर नाही नेस, आंघोळ कर नाही तर नाही कर, त्याचा इथं काही संबंध पुरणपोळीशी लागत नाही. इथं एकच वर्म आहे, चांगली पुरण, चांगलं कणिक आणि कणकीत पुरण. अशा पद्धतीनं याला काय म्हणतात? वर्म. तसं महाराज म्हणतात अंतरामधलं गुहे जसं तुम्ही भक्तांकरता प्रकट करता, आम्ही बघताय, आम्हालाही अंतरेच्या खुणा प्रगट होणे असं वर्म. मग आम्हालाच का विचारायचं, देवालाच का मागायचं? देवासमोरच अशा संतांच्या भेटीची, सेवक होण्याची इच्छा व्यक्त का करायची? तर देवा तुमच्या करुणेशिवाय होत नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी. किती अवघड आहे? बहु अवघड आहे. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, सर्वांना श्रुत आहे, चंद्रामृत सुखे सेववेल. कालच्या दिवशी कोजागिरी झालेली आहे, पण ग्रहणामुळं दूध काही पेलेलं नाही. आपली भाबडी समजूत आहे, आपल्या घराच्या अंगणामध्ये दूध ठेवायचं, त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाहायचं आणि आपण त्याला चंद्रामृत मिळालं असं मनाला समजवतो. ते काही चंद्रामृत मिळत. चंद्रामृत मिळालं तरी आपल्याला ते ते पचवण्याचं आणि मिळवण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? चकोराकडे. व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही ते करता येत नाही. पण नाथ महाराज म्हणतात ते सुद्धा एक वेळ तुम्हाला करता येईल. चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल. त्याला सांगायचं आमच्याकडे सप्ताह आहे आणि 7 ते 9 कीर्तन आहे, 9 वाजता तुम्ही आस्थाला जावा. तो म्हणेल तुम्ही कीर्तन 5 ते 7 करा, पण मी काय 9 वाजतापर्यंत थांबत नाही. आता सूर्याला अडवणं सोपं आहे का? सूर्याला कशाला? मधू काका, एखाद्या सप्त्यातनं वारकऱ्याला फोन आला घरी जायचा आणि त्याची घरी जायची इच्छा झाली तर आपण त्याला अडवू शकत? तो जायचा आहे म्हणला की तो गेल्यात जमाय, घरी पोचलाय तो असं आहे. मग आपण त्याला अडवू शकत नाही, सूर्याला कधी अडवायचं? तर नाथ महाराज म्हणतात तुम्हाला ते बी येईल, आस्थाला जाणारा सूर्य अडवून धरता येईल. आस्था जाता रवी धरवेल. समुद्र हाताने पोहून पार करता येईल का? आपल्याला किती पोहता येतं? इथून तिथं वाव कोस किलोमीटरभर पोहणारी माणसं. समुद्र पोहता येत नाही, पण ते सुद्धा बाया हेळा सागर तरवेल. हे सगळं होईल, परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसे, कैशियाने भेटती ते साधू. नाही का म्हणतात एवढं सगळं सामर्थ्य. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, कळो येईल भूत भविष्य वर्तमान, परित्या साधूचे नकळे महिमान गा. महत्व सुद्धा कळायचं नाही. अशा कुठल्याही सामर्थ्याने आपण युक्त झालो तरी संतांची भेट होत नाही, त्यांची सेवा करता येत नाही. मग नाथ महाराज म्हणतात ऐसे कैशियाने भेटती ते साधू. तुकोबारायांनी सांगितलं ऐसे ऐशियाने भेटती ते साधू.
अर्थ कामाचा आड नाही चित्ता अर्थ कामाड नाही चित्ता अर्थ कामाचा आड नाही चित्ता अर्थ कामाचा आड नाही चित्ता माना मान मोह माया मेरा मान मोह माया मिथ्या माना मान मोह माया मेरा मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेनता वर्ते समाधानी जाणून नेनता वर्ते समाधानी जाणून नेनता वर्ते समाधानी जाणून नेनता साधू भेट देते तया वचेता साधू भेट देती तया वचिता साधू भेट देते तया वचेता साधू भेट देती तया वचिता ऐसे ऐशियाने भेट दिते ऐसे ऐशियाने भेट दिते ऐसी ऐसी आने भेट देते ऐसी ऐसी आने भेट देते साधू अर्थ कामाचा आड नाही चित्ता ज्याच्या चित्ताला याची चाड राहिलेली नाही, ज्याची अवस्था तुल्य निंदा स्थिती अशी झालेली आहे, माना मान मोह माया मिथ्या याच्यामध्ये तो अडकलेला नाही. जोचं वर्तन कसं आहे, समाधानी, वर्ते समाधानी जाणूनी नेनता जो कसा आहे जाणूनी नेणता आहे. साधू भेट देते तया वचताऊ ऐसे ऐशियाने भेट तिते साधू. नाथ महाराजांचं असंच प्रमाण आहे. ऐसे कैशियाने तुकाराम महाराज म्हणतात ऐसे ऐशियाने. मग या मार्गाने असे साधू महात्मे भेटतात. अशा विपुल प्रयत्नाने जरी भेटत असले तरी त्याच्यासोबत मुख्य वर्म आहे देवाची कृपा, म्हणून देवाला विनंती, नाही का. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे, त्याला विनंती केल्याशिवाय तो भेट करून देत नाही. म्हणून बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. ऐश्वर मे मज दावे नारायणांतरीच्या कुणा प्रगटोनी. तुका म्हणे मग या भेटीनंतर सेवा सुरू केल्यानंतर मग नये वृत्तीवरी का, तर ते वृत्ती म्हणजे मनाचा एक प्रकाराचा भाव आहे, पुन्हा त्याच्यावरती जाणार नाही. ही वृत्ती या संतांच्या देवाच्या चरणावरती आम्ही वाहतोय, वृत्ती स्थिर करतोय. वृत्ती स्थिरतेला अनन्य महत्व आहे. महाराजांनी संहिता गाथा आरंभ करताना म्हणलेला आहे, समचरण दृष्टी बेटे वरे साजरे तेथे माझे हरे वृत्ती राहो तिथे राहू दे. एवढं महत्त्व वृत्तीच्या स्थिरतेला आहे. मग ही वृत्ती मनाचा स्वभाव आहे, म्हणून ती मन कसं आहे, चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम, दृढ बलवान आहे, मोठं बलवान आहे. मग ते आपल्या सारख्याला ऐकत नाही. ती वृत्ती, आता वृत्तीचे दोन प्रकार आहेत, प्रवृत्ती निवृत्ती. संत महात्मे निवृत्ती प्रकारामध्ये, आम्ही प्रवृत्ती प्रकारामध्ये. प्रवृत्ती पुन्हा त्याच्यामध्ये चांगली आणि वाईट असं पुन्हा दोन भाग. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहि जे आचार्या आपमती भ्रताराया पाया माझी पडे. किंवा प्रवृत्ती निवृत्तीचे आठवणिया भाग उतरिले चांग रसायन ज्ञानाग्नी होताशी कडशिले ओजा आत्मसिद्धी काजा लागून या. अशा पद्धतीने ही वृत्ती. मग वृत्ती आपली पाठ कधी बाजूला सोडत, वृत्तीला आपल्याला बाजूला टाकता येत नाही. लोक असं म्हणतात की सावली कधी साथ सोडत नाही, पण दुपारच्या 12ला सावली आपल्यासोबत नसते. सूर्य माथ्यावर आला की पहा सावली कुठं आहे तर दिसत नाही. मग त्यावेळी क्षणापुरती तरी सावली राहत नाही, पण तेवढा वेळ सुद्धा वृत्ती बाजूला जाऊ शकत नाही. वृत्तीला बाजूला सोडा, कशाला त्याचं ती प्रवृत्ती निवृत्ती पुन्हा चांगली प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती एवढा क्लिष्ट भाग असेल तर ती बाजूला ठेवा. तर तसं त्याला ठेवता येत नाही.
मग कुठं ठेवायला पाहिजे? तर या देवाच्या संतांच्या चरणावरती त्याला अर्पण करायला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, वृत्ती सहित मजल पवी माझे मन चरणी ठेवी, हृदयी निवृत्ती पदोपदी गोवी तो गोसावी दिनोद्धारणा. असं वृत्ती आहे. म्हणून ही वृत्ती ज्ञानोबरायांनी आपल्या मनाला उपदेश केलेला आहे. सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना, आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण. मग काय करायचं? वृत्तीसी मार्जन करी आधी तिथं मार्जन करा आणि भ्रांतीचं भ्रमण बंद करून निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या ठिकाणी स्थिर राहा असं आपल्या मनाला सांगितलं. एवढं महत्त्व ह्या वृत्ती स्थिरतेला आहे. तसं महाराजही म्हणतात, आम्ही पुन्हा त्या वृत्तीवर माघारी जाणार नाही. एकदा का इथं आलो की अनन्य अशा पद्धतीने आम्ही काय करू? तुमची सेवा, संतांची सेवा करू. म्हणून तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पोहडईन, ऐशिवर मे मज दावे नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. असं आम्हाला पुण्य कोणतं आहे ते सांगा. इथं असं आहे, ज्यांच्या संगतीची, ज्यांच्या भेटीची, ज्यांच्या सेवेची इच्छा व्यक्त करतात त्यांच्या नामस्मरणानं सुद्धा काय होतं? पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांचे नावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कुंडली गौरवार्थ श्री ज्ञानदेव राम. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम
व्रतीवारी तुका म्हणे मागा नाय व्रतीवारी तुका म्हणे मागा नाय वृत्तीवारी तुका म्हणे मागा नाय व्रतीवारी तुका म्हणे मागा नाय व्रतीवारी तुका म्हणे मागा नाय वृत्तीवारी तुका म्हणे मागा नाय वृत्तीवारी सुखाचे शेजारी पहुडेण सुखाचे शेजारी पहुडेण सुखाचे शेजारी पहुडेण ऐसे वर्मे माझा दावी नारायणा ऐसे वर्मे माझा दावी नारायणा शेजारी पौडरीन सुखाचे शेजारी पौडरीन सुखाचे शेजारी ऐसे वर्णे माझा दावी नारायणा ऐसे वर्णे माझा दावी नारायणा तुका म्हणे मागा नाय व्रतीवारी तुका म्हणे मागा नाय व्रतीवारी तुका म्हणे मागा नाय वृत्तीवारी तुका म्हणे मागा नाय वृत्तीवारी तुका म्हणे मागा नाय व्रतीवारी तुका म्हणे मागा नाय व्रतीवारी तुका म्हणे मागा नाय वृत्तीवारी तुका म्हणे मागा नाय वृत्तीवारी सुखाचे शेजारी पहुडेण सुखाचे शेजारी पहुडेण सुखाचे शेजारी पहुडेण ऐसे वर्म माझा दावी नारायणा ऐसे वर्मे माझा दावी नारायणा शेजारी पौडरीना सुखाचे शेजारी पौडरीना सुखाचे शेजारी पौडरीना ऐसी वर्मे माझा दावी नारायणा ऐसी वर्मे माझा दावी नारायणा सर नंदगावकर आईच्या वर्म माझा दावी नारायण आईच्या वर्म माझा दावी नारायण ऐसी वर्मे माझा दावी नारायणा ऐसी वर्मे माझा दावी नारायणा आईच्या वर्म माझा दावी नारायण आईच्या वर्म माझा दावी नारायण ऐसी वर्मे माझा
अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐशी वर्दे माझा गावी नारायणा ऐशी वर्दे माझा गावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरिच्या तुला प्रगट अंतरिच्या तुला प्रगट अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐशी वर में माझा गावी नारायणा ऐशी वर में माझा गावी नारायणा मानसिंग बापू किल्लेदार ऐसी वर में माझा ऐसी वर में माझा ऐसी वर में माझा दावी नारायणा ऐसी वर में माझा ऐसी वर में माझा ऐसी वर में माझा दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा दावी नारायणा ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा दावी नारायणा अंतरीच्या खुना खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा दावी नारायणा ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा ऐशी वर में माझा ही चाल ऐकली की आमचे आत्ता परवा आपले वारकरी
शशिकांत निंबाळकर गेले. ती चाल ही म्हणा, शशिकांत निंबाळकर वडापुरीचे ते वारले, तर ही ती चाल आत्ता म्हणल्या मला त्यांची काय झाली आठवण. नुकतीच परवा त्यांचं देहावसान झालं. वयानं काही नाही पण आजारानं देहावसान झालं. उत्सव सुरू असल्यामुळे काही जाता आलं नाही, हा भाग वेगळा, पण त्यांची आठवण झाली. असो, अशा पद्धतीनं भगवंताच्या समोर सेवा करावी, संतांची सेवा करावी हा भाव महाराजांनी व्यक्त केला. तसं ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांनी सेवेचा दृढ भाव ठेवून पंढररायाची सेवा केली आणि त्याचं फल म्हणून आज तागायत यांच्या घराण्यामध्ये आमच्या पप्पू महाराजापर्यंत अशा पद्धतीनं सेवेचा दृढ भाव ठेवून पंढररायाची सेवा होते. अशी सेवा तुकोबरायांनी पंढररायाची सेवा करून घ्यावी अशीच तुकोबरायांचरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.